हे बांधकाम सुरू करायची कल्पना दसऱ्याच्या आसपास आहे. आता बांधकामाला लागणाऱ्या मजूर गावात यादी केली का? केली. यादी तयार ठेवायची. प्रत्येकाचं नाव, त्याच्या घरात माणसं किती आहेत, आणि ती यादी तयार करून जो काही माल येईल लोकांच्याकडनं मदतीचा, ते मग सरपंच, पोलीस पाटील, एखादा मागासवर्गीयाचा प्रतिनिधी घ्यायचा, एखादा तरुण मुलगा घ्यायचा, आणि त्या 4-5 लोकांनी सगळ्यांच्या समोर वाटप करायचं. आणि वाटप सगळ्यांच्या समोर करत असताना माल जर कमी पडला तर पहिली गरिबं असतील, ज्याला काही नसेल साधन, त्याचं पहिले करायचं, नंतर पुन्हा वाटप मोठे की वयाच्या 16, 18, 20 वर्षापर्यंत व्यवस्था करणार. फक्त अट एकच आहे की त्याच्या नावाची जी आई वडील गेल्यानंतर जमीन जुमला असेल त्याच्या नोंदी त्या पोराच्या नावावर झाल्या पाहिजे, पण दुसऱ्याने त्याच्यात शिरता कामा नये. त्याच्या प्रॉपर्टीला कुणी हात लावता कामा नये, ती त्याची जमीन राहिली पाहिजे. तर त्याची खबरदारी तुम्ही पहिल्यांदा रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये त्या पोरांची नावं नोंदवून घ्या. आणि त्याची की एवढं सगळं संकट आलं, सगळा महाराष्ट्र देश मदत करायला तयार आहे. मी पहिल्या दिवसापासून याच भागात फिरतोय. काल फक्त 1 दिवसासाठी मुंबईत गेलो तर एका दिवसात लोकांनी मला 30 कोटी रुपये दिले. आणि आज सकाळी मी पुण्यात 1 तासासाठी गेलो, 7.5 कोटी रुपये पुण्याच्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी दिले. आणि हे सगळे पैसे घेऊन ही सगळी गावं बांधायचं काम आपल्याला करायचंय. दुःख लोकांना सगळ्या राज्यात झालेलं आहे. कोणाला सण करायची इच्छा नाही, कोणाला कुठेही असले, तुमच्या घरातली माणसं गेली तर सगळ्या महाराष्ट्राला वाटतं की आमच्या घरातली माणसं गेली. आणि म्हणून सगळेजण हातभार लावायला तयार आहेत. आज एकदम 20,000 घरं बांधणं काही सोपं नाही. ते काम आम्ही घेतोय. त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहेत, काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन, पण तुमचा निवारा दिल्याशिवाय आम्ही काही त्या ठिकाणी